चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. शेखर आणि सनी दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. लक्षात घ्या YouTube लाईव्ह मॅचेस आणि बऱ्याचशा तुम्ही मैदानामध्ये मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही, गार्ड तुम्ही मैदानामध्ये परिधान करू शकत नाही, या बऱ्याच गोष्टी आहेत. नियम आपण फक्त सांगून ठेवतोय जे की माहीत असले पाहिजे. सुदेश बॉलिंग अटॅक वरती असताना शेखर सध्या स्ट्राईकला ओपन करतोय आपल्या टीम कडून. अहिरे बनवली प्लस गोडे पारुट अशी टीम सध्या आपण पाहतोय जी टॉप जिंकली आणि फिल्डिंग घेते. त्यांच्या सोबत आपण पाहिलं तर धोंडेवाडी आणि कोंडगाव ही टीम सध्या मात्र बॅटिंग करते. मॅचला होती सुरुवात मॅच क्रमांक 2. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू हाताळला. कंटिन्यू प्रॅक्टिस मध्ये असलेले हे खेळाडू आहेत आणि सुरेख फटका हॅमर केला, पंच केला आणि या पंचवरती खऱ्या अर्थानं 6 धावा आहेत. बॅकफुटला जातोय सनीच्या बॅट मधून हा फटका आला. कारण की सनीच्या बॅट मधून आलेल्या या षटकारानं खऱ्या अर्थानं टीमला सुरुवात दिली. डायरेक्ट 6व्या घेरवरती मॅच चालू केली आहे. पहा पंच पहा, चेंडू गरकन फिरला. बरंच टायमिंग भेटलं सनीला मी म्हणे. चेंडू पहिल्या प्लॅटफॉर्मवर पडला, दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती येईपर्यंत तो तिथे पोहोचला आणि त्यानंतर हा पंच 2 अँगल मध्ये वॉटर स्ट्रोक. यावेळी देखील आपण पाहिलं तर बॅडमिंटन फटका अगदी परफेक्ट खेळून काढलाय. शॉर्ट ऑफ दी डे, शॉर्ट ऑफ दी डे निघून जातोय मॅक्सिमम साठी. सनी ऑन फायर, सनी ऑन फायर, वॉटर स्ट्रोक. यार रिप्ले मध्ये सनीचा हा फटका आपण पाहूयात. खऱ्या अर्थानं प्रेमात पडाल, हा बॅडमिंटन फटका होता. हा पहा बॅडमिंटन फटका, वॉटर स्ट्रोक. यार आणि चेंडू एवढ्या चांगल्या पद्धतीने बॅटवरती पंच होतोय की तिथे धावा 6 येत आहेत. पहा रेनबो बॅट आहे, रेनबो बॅट. सगळे कलर बॅट वरती आहेत. पुन्हा एकदा उचलला, फेकून दिला. बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन बॉस चषक 2024चा पहिली षटकारांची हॅट्रिक नावावरती करून घेतोय सनी. वॉट अ बॅटिंग. धोंडेवाडी या टीमचा खऱ्या अर्थानं हा सुपुत्र आहे. या टीम कडून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर पहिल्याच मॅच मध्ये ओपनिंग बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये त्यानं सुदेशच्या विरोधामध्ये 3 चेंडू 3 षटकार लगावलेत. बॅटिंग अप्रतिम आहे, शॉर्ट ऑन पूल त्याचे अप्रतिम आहे, बॉडी लँग्वेज त्याची चांगली आहे. यावेळी देखील उचलला, फेकून देतोय मिड विकेट रिजन डीपला, अगदी मॅक्सिमम साठी निघून जातोय. 4 चेंडू 4 षटकार. यही तो बोला था भाई, मजा आएगी मॅच को, मजा येणार मॅचला. कारण की 24 धावा स्कोर कार्ड वरती 5 चेंडूच्या अखेरीस. मागील मॅचचा टार्गेट होतं 34, आता 24 आहेत 5 चेंडू मध्ये. हे मॅच आहे, धावा होणार इथे, धावा होत राहणार इथे. आणि धावा किती होतील हेही तू सांगू शकत नाही. कारण की बॅट्समन हे 2 गावातले एकत्र आणलेले आहेत, चाळणीमध्ये चाळलेले. 24 धावा, 4 आलेत, 4 षटकार आले 4 मध्ये. यो हो, यावेळी देखील आपण पाहिलं तर हेलिकॉप्टर बाहेर काढलाय. मात्र अखेरीस चेंडू टर्न होऊन विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. 2 चेंडू डॉट काढले सुदेशनं. मात्र मधल्या 4 चेंडूवरती फलंदाज सनीचा बोलबाला राहिला. पहिल्या षटकाच्या अखेरीस 24 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. आमचे नाहना माडिक साहेब आपण तुम्ही पाहताय, त्यांच्या माध्यमातून देखील स्पॉन्सरशिप आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलं तर अशोक दादा सबकार साहेब, निहाल रिसॉल्ट त्यांच्या माध्यमातून देखील स्पॉन्सरशिप, गोपीदादा सूर्यवंशी शेठ असतील, त्याचबरोबर पैलवान समीर भाई दिघे साहेब असतील, निलेश दादा कोळसकर साहेब असतील, आमचे दिनेशजी महाडिक साहेब असतील. हे सर्व आमचे स्पॉन्सर तुम्ही पाहता. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला स्पॉन्सरशिप देण्यात आले. आमचे SG दादा असेल कराड ग्रामीणचा, त्याच्या माध्यमातून सर्व स्पॉन्सरचा चर्चा आणि कौतुक आपण प्रत्येक सत्रामध्ये करूयात. ओव्हर क्रमांक 2 ला तर सुरुवात होतीये. चला या थोडासा स्पीडअपने या, थोडंसं वेगाने या. सिद्धेश सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी दाखल झालाय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये. बोललो तो 12वा खेळाडू इथे बसलाय.
कारण की 12व्या खेळाडूसाठी आज चांगली सोय आहे, कारण की जी टीव्ही इथे लागले, LCD इथे लागले, त्याच्या माध्यमातून आपण पाहिले तर मॅच खूप जवळून बघण्याचा आनंद येतोय. एक टेलिव्हिजन HD क्वालिटीमध्ये होते, पूर्णपणे आपल्या बॅट्समनला झूम करून यावी, मात्र त्याचे फटके रिप्ले बघायला भेटतोय. या सर्व गोष्टी 24 धावसंख्या 24. बॉस चषक टॉस का बॉसचा बॅनर तुम्ही पाहताय, जे सगळे कमिटी मेंबर्स आणि सगळे कार्यकर्ते मी म्हणेल जे काम करणारे, स्पर्धेसाठी सातत्याने झटणारे सगळे या टॉस का बॉस बॅनरवरती तुम्ही पाहताय. एकाच फ्रेम मध्ये एव्हरीवन. यावेळी देखील आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न खेळाडू या चेंडू गॅदर केला जातोय. अगदी एक धाव कंप्लीट केली आहे. एक रन तुमने चुराया. चोरली आहे ही एक धाव, चोरून काढली ही एक धाव. सिद्धेश गोलंदाजीसाठी आला व क्रमांक 2 मध्ये तो दाखल झाला. 25 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात सध्या. यावेळी देखील बॅकफुटला जातोय. शॉर्ट आर्म पूल केलाय, चेंडू हवेमध्ये, पण अंपायर कॉल येतो डिक्लेअर. एक धाव. बऱ्याच कमेंट आहे. आपल्या निवास शिंदेची कमेंट आपण वाचूया, जी पाटण तालुका क्रिकेटचा बुलंद आवाज, सर्वांच्या आधारस्थान शिवा जाधव बॉस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. हॅपी बर्थडे बॉस. श्रीकांत यादवने देखील कमेंट केली आहे. अजित पाटील देखील, थँक्यू सो मच अजित पाटील. सीताराम कदम यांचे देखील आपण आभार व्यक्त करूयात, त्यांनी देखील कमेंट शुभेच्छा दिल्यात बॉस यांना. ते सगळ्यांना आपण थँक्यू सो मच बोलूयात. सनी स्ट्राईक वरती जो 7 चेंडू 25 धावा त्यांना ठोकल्यात आतापर्यंत बॅटिंग करत असताना. 26 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहेत एकट्या सनीच्या. यावेळी देखील आपण पाहिलं चांगला चेंडू हाताळला, चांगला चेंडू हाताळलाय. यावेळी देखील आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर थोडस मुवमेंट घेऊन निघून जातो. मात्र सनीची बॉडी लँग्वेज तुम्ही पाहता, ज्या पद्धतीने बॉडी लँग्वेज, त्याची फिटनेस सध्या स्क्रीनवरती अगदी जवळून तुम्ही पाहता. ही फिटनेस, एखाद्या फलंदाजाची फिटनेस कशी असावी, सो उदाहरण तुमच्या समोर आहे सनी आणि दुसरे बॉस. या फिटनेस आहेत या खेळाडूंच्या. बॅकफुटला पंचे बाई, मनगटात ताकद आहे, आर्म्स दमदार आहे आणि अशा वेळी फटका सीमारेषे बाहेरच आहे, जो आहे षटकार, जो आहे मॅक्सिमम. आणि आणखीन एक येतोय धमाका. 31 धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते. 31. चांगली बॅटिंग चालू आहे. 32 धावसंख्या. 32. काय स्ट्रोक खेळाय, झूम पहा, बॅटचा ग्रीप पहा, ज्या पद्धतीने बॅट त्याने अगदी घट्ट पकडले. बॅट जरा इकडची तिकडे होत नाहीये. बॅट स्विंग, टेम्परामेंट आहे, टायमिंग आहे, टॅलेंट आहे. एव्हरीवन इज इन्क्लूड इन दिस शॉट. 32. 32 धावा. 4 चेंडूचा खेळ झाला. ओव्हर क्रमांक 2. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. क्रिकेट अगदी आमची मराठवाडी टीम तुम्ही देखील तयार राहायचंय. मराठवाडी आणि अर्थातच जिंती संघ यानंतरचा मॅच मध्ये तुम्ही तयार राहायचंय. अगदी चेंडू आपण पाहिलं तर सोडून दिलाय व्हाईट बॉल साठी. क्रिकेटचं प्रेम बा किती आहे. मॅच मैदानाच्या अगदी बाहेर त्या मैदानातून आमचा तिरंगा घातलेला छोटासा खेळाडू मॅच बघतोय सकाळी सकाळी. तिरंगाचा टी शर्ट घातलंय त्यांनी, मॅचचा आनंद घेतोय तो बिचारा बारका आमचा छोटूला. अगदी मॅचचा आनंद घेतोय बघा. सकाळी सकाळी तो पण रडला असेल मला मॅच बघायची, आणि घरातल्यांना सवय लागली असेल शनिवार रविवार त्याला खाली नेऊन उभा ठेवायचा मॅच साठी. यावेळी देखील एक्स्ट्रा बाउन्स होतो. एक्स्ट्रा बाउन्स, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये, पण बाउन्स म्हणून दंडित केलंय. सिद्धेशला तुम्ही पाहताय सध्या मात्र गोलंदाजी त्याची चालू आहे. 4 चेंडू त्यानं हाताळले, 2 अजूनही बाकी आहे. चौतीस धावसंख्या. 34. यावेळी देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल येतोय, म्हणजे सातत्याने ज्या एक्स्ट्रा धावा आहेत लवत्या येत आहेत त्या एक्स्ट्रा धावा, आणि याच एक्स्ट्रा धावा खूप महत्वाच्या राहतील. टीमची टोटल थोडीशी एक पाऊल पुढे जाते, जी आपण पाहिली तर 35 या आकड्यावरती 35.
यावेळी देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव येते, पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय. तब्बल आतापर्यंत वाईट किती आलेत जे आपण पाहिले तर 4 वाईट आलेत, 4 वाईट बॉल. तब्बल धावसंख्या पुढे जाते 36 या आकड्यावरती. सनी पुढे आहे, हा दबाव आहे का लव? कारण की 4 वाईट बॉल काहीतरी सनीसाठी एक बेस्ट लाईन शोधण्याचा प्रयत्न केला जातोय सिद्धेश कडून. मात्र सनी आपण पाहिलं तर 31 धावा त्यानं वैयक्तिक केल्यात आतापर्यंत. ओहो, यावेळी देखील फटका आपण पाहिला हवेमध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन, खेळाडू आहे का तिथे? नाहीये. डिक्लेअर मध्ये एक धाव जाते, फक्त एक धाव. टीमची टोटल थोडी पुढे जाते अगदी 37 या आकड्यावरती 37. 1 टू गो, एक चेंडू बाकी आहे. कदाचित धावसंख्या 50च्या पुढे देखील बघायला भेटू शकते. या ओव्हरमध्ये तब्बल 9 चेंडू आतापर्यंत हाताळलेत लव. 9 चेंडू टाकलेत या ओव्हर साठी आणि एक चेंडू अजूनही बाकी, म्हणजे कदाचित 10 चेंडूची ओव्हर असू शकते. यावेळी देखील आपण पाहिलं तर नो बॉल, 1 बाउन्स दंडित केलं होतं. हा चेंडू नो बॉल. आता यावेळी देखील आपण पाहिलं तर 4 वाईट 1 नो अशी राहिले मोठी ओव्हर. 10 बॉल झालेत आतापर्यंत, एक चेंडू बाकी आहे, फ्री हिटचा असेल तो. आणि त्यासाठी सनी आहे. 11 चेंडू 32 धावा ठोकल्यात सनीनं. सुदेश दुसऱ्या साईडला सिद्धेशला बोलवतोय, त्याच्यासोबत सुदेशने थोडीशी चर्चा केली आहे. त्याला माहिती आहे बॅटिंग लाईनअप सुदेशच्या टीमकडे देखील आहे. बॅटिंग लाईनअप समोरची आहिरे बानवली घोडे पारूट टीमकडे देखील आहे. मात्र त्यांना ती धावसंख्या 50च्या आतमध्ये थांबवायची आहे, जेणेकरून 3 ओव्हरमध्ये त्यांना देखील सहज जाऊ शकते. सिद्धेशच्या हातामध्ये हा शेवटचा चेंडू कशा पद्धतीने पडतोय आणि तिथून पुढे मात्र मॅच किती टार्गेट पर्यंत जाऊ शकते, किती धावसंख्येपर्यंत जाऊ शकते. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर उचललाय फटका, मिड विकेट अगदी डिक्लेअर आहे. जे आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन आणि एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर 2 षटकांच्या अखेरीस 39 लॉस ऑफ दी 0 विकेट. सुदेश सांगतोय मॅच शांततेत खेळायचे. आणखी सुदेश आपण पाहिलं तर कुठलाही दबाव खेळाडूंवरती येऊन देत नाहीये. निहाल आहे, सिद्धेश आहे, हे खेळाडू आपण पाहिलं तर या मॅच मध्ये एकवटले गेलेत. चर्चा चालू आहे, पण चर्चा जास्त वर कळून देणार नाहीये, कारण की मॅच स्पीडअप घ्यायची आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आता कोण येतोय, कारण की 39 धावा या स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. 22 ऑगस्टला एक मोठा वाढदिवस साजरा केला जाईल. बॉसचा वाढदिवस मी मागच्या वेळी पण सांगितलं, 3-4 दिवस तो कंटिन्यू वाढदिवस चालतो, म्हणजे आजपासून तो हळूहळू चालू राहील. 39 धावसंख्या 39. मागील वर्षी तळवलीमध्ये आपण वाढदिवस साजरा केला होता. 39-39. चला थोडीशी टीम मीटिंग आपण थांबूयात. गोलंदाजीसाठी सध्या मात्र गोलंदाज तुम्ही पाहताय दाखल झालाय ओव्हर क्रमांक 3 मध्ये. चला थोडासा स्पीडअप घ्या, थोडासा स्पीडअप घेऊयात. 39 आहेत. स्वप्नीला सध्या मात्र गोलंदाजीसाठी दाखल झालाय ओव्हर क्रमांक 3 मध्ये. सध्या स्ट्राईकला आपण पाहिलं तर शेखर आहे. शेखर एकच बॉल खेळलाय लहू, एकच बॉल खेळला, तिथे एक धावे. पण मी बोलतो नेहमी हिरो नाही भाई, हिरोचा भाव बनायचा. आज हिरो खेळतोय, त्याच्यासोबत उभा राहायचा आणि सध्या तेच आहे. सनी खेळला, शेखर उभा राहिला. अब आई शेखर की बारी आणि सिली देखील खेळाडू उभा केलाय. स्वप्नीला तुम्ही पाहता खेळाडू अगदी सिलीला देखील उभा केला. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी लोअर फुल टॉस चेंडू, खेळाडू ऑलरेडी तैनात होता तिथे सिलीला. येस, चेक केला जातोय हा चेंडू. आपण पाहिलं तर बिमरसाठी अंपायरच्या माध्यमातून हा कॉल आला. लेट सी. येस, हा डीप होतोय चेंडू. येस, अंपायरनं बरोबर सॉफ्ट डिसिजन दिला होता जब ज्यावेळी थर्ड अंपायर घेतला त्यांनी की हा चेंडू डीप होतोय खाली. त्याच पद्धतीने चेंडू आपण पाहिलं तर डीप झालाय पूर्णपणे. येस,
यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, नंतर आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू आला. एकोणचाळीस. ही ओव्हर जर चांगली पडते, सिद्धेश आलाय धावत, ही ओव्हर जर चांगली पडते तर कदाचित एक चांगली मॅच आणि चांगल्या पद्धतीने कमबॅक होऊ शकतो. अर्थातच गोलंदाजी करणारी आहिरे बानवली आणि घोडे पारुट या टीमची. 39-39. विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, यावेळी मात्र पॉइंट रिझन मध्ये सिलीला अगदी स्लीपला आहे खेळाडू, जिथं विकेट किपर स्वतःहून जातोय सुदेश आणि अगदी स्लीप रिझन मध्ये त्यानं कॅच पकडली आहे. सनी नॉन स्ट्राईकलाच उभा आहे. लहू 3 चेंडू झाला, सनी नॉन स्ट्राईकला उभा आहे. म्हणजे आतापर्यंत 12 चेंडू 33 त्यानं ठोकल्यात, पण धाव संख्या अजून 39 वरतीच आहे आणि 3 चेंडू फक्त बाकी आहे. आणि इथून जर 3 चेंडू मध्ये कदाचित 2 ते 3 धावा देते तर कदाचित आहिरे बानवली घोडे पारुटचं काम होत आहे, कारण की त्यांना थांबवायचे 50च्या आत आणि ते कुठेतरी आपल्या कामामध्ये यशस्वी होतील, कारण की ही ओव्हर इम्पॉर्टंट आहे. वेळ येथे वाईट टीमच्या पहिल्या 2 ओव्हर वाईट असू शकतात, पण ती एक इम्पॉर्टंट ओव्हर असते जिथे विकेट आणि जिथे डॉट चेंडू आल्या तर या 2 ओव्हर मध्ये ज्या धावसंख्या खर्च झाले त्या कव्हर होऊ शकतात, अशी ओव्हर हवी आहे. 39. तेजस आलाय, नवीन बॅटर दाखल झालाय मैदानामध्ये. न्यू बॅटर, कॅप्टन आहे टीमचे तेजस, खऱ्या अर्थानं या टीमचे कॅप्टन आहेत. दोंडेपाटी आणि या कोंडगाव या टीमचे कॅप्टन सध्या दाखल झालेत. चांगली गोलंदाजी स्वप्नीलची. बॅकफुटला जाऊन यावी फटका चांगला खेळलाय. बॅकवर्ड स्पेल एक रिझन आहे, खेळाडू चेंडू पर्यंत येतोय, कॅच ड्रॉप झाली आहे. एक धाव कंप्लीट केली आहे आणि आता जाऊन सनी स्ट्राईक वरती आला. इथे कॅच झाली असती तर डॉट जे हवं ते. सुदेश थोडासा रागाने बघतोय, बॉलर रागाने बघतोय, फक्त एक धाव, कारण की अशा वेळी चुका होणं खूप मोठी चूक आहे. कारण की इथे जर सनीच्या बॅट मधून येणाऱ्या 2 चेंडूवरती कदाचित 10-12 धावा आल्या. येस, वेलकम कल्पतरू टीम, स्वागत आहे. कल्पतरू चाळकेवाडी टीम, स्वागत आहे. आबा, वेलकम आबा, स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थानं त्यांची देखील टीम खेळते, सलतेवाडी आणि कल्पतरू चाळके असे एकत्र खेळत आहेत. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डिक्लेअर मध्ये जातोय. चांगली गोलंदाजी मी म्हणेल स्वप्नीलची. एक चेंडू अजूनही बाकी आहे. कमबॅक केलाय खऱ्या अर्थानं मी म्हणेल गोलंदाजी करण्यासाठी. आज लव चांगला कमबॅक आहे जर विचार करायला गेला असता, कारण की जर पहिल्या ओव्हरमध्ये 26 धावा होत आहेत तर तिथून पुढच्या 2 ओव्हरमध्ये कमीत कमी मी म्हणेल 22 धावा खर्च केलेत फक्त. स्वप्नील जाधव घोडे पारुकचा खेळाडू आहे. वेलकम मुकादम, जय श्रीराम मुकादम, जय श्रीराम. पाटण टेनिस क्रिकेटचा, पाटण तालुक्याचा हिंदू डॉन. पुढे येऊन या, फटका चांगला आहे, याच सनीकडून अपेक्षित होतं. चेंडू हवेमध्ये आहे, खेळाडू यावे मात्र कॅच पकडली आहे आणि अखेरीस इनिंगचा खेळ संपतोय. टीमची टोटल 41 आणि 42 धावेचा आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. 42 रन्स टू विन. आहिरे बानवली घोडे पारुट या टीमला करायचे 42 धावा. फॉर्टी 42 धावेचं आव्हान या मॅच मध्ये आहे.
येस टीम्स विनंती असेल लाईनअप ठेवा कारण की यूट्यूब लाईव्ह पाटण टेनिस क्रिकेटची शिस्त आपण जरूर पाहा. थँक्यू सो मच. ही शिस्त या दोन्ही टीमची ही शिस्त आहे या तालुक्याची आणि खेळाडूंची शिस्त तुम्ही पाहताय. लाईनअप करून मैदानामध्ये दाखल झालेत. कॅप्टन 26 वेलकम. जाऊया मॅचच्या दिशेनं. 42 धावेचं आव्हान आहे. दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत आणि या बॅटिंग करणाऱ्या टीमचा आता एक्स्ट्रा खेळाडू आला तरी चालेल. मॅच तुम्ही जवळून बघा. बॅटिंग करणारी टीम एक्स्ट्रा खेळाडू प्लीज या. आहिरे बानवली आणि घोडे पारूटचा एक्स्ट्रा खेळाडू आपण या कारण की आता बॅटिंग करताय तुम्ही. एक 11वा खेळाडू पाठवला तरी चालेल. सुदेश एक मैदानामध्ये दाखल झाला. राजू सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी अगदी दाखल झाला. आमचे पाटील चहा यांचं देखील मी स्वागत करेल कारण की पाटील चहा म्हटलं तर आपण पावसाळी स्पर्धेमध्ये टेनिस स्पर्धेमध्ये आपली चहाची व्यवस्था गोळाचा चहा गवती चहा त्यांच्याकडून आणि अगदी छान की असं नाहीये की बाई स्पर्धा आहे पोर आहेत. राजा भाऊ विनंती करेल या आपण देखील व्यासपीठामध्ये. स्वागत आहे राजा भाऊ आपलं देखील. वेलकम सुस्वागतम. फक्त मुकादमसाठी चहा घेऊन येतात ते माहिती आहे. पहिला चेंडू फटका चांगला आहे. बॉल बॅक ड्राइव्ह अगदी हवेमध्ये. चेंडू थांबला आउटफील्डला थोडासा थांबलाय. खेळाडू आहे तिथे. चेंडू गॅदर केलाय. यावेळी मात्र दुसरी धाव धोक्यामध्ये. गरज नव्हती मंगेशला. गरज नव्हती सुदेशला. लालच बुरी बात है मेरी दोस्त. लालच बरी भला है मेरे दोस्त. लालच करके किसका हुआ है भला मेरे दोस्त. विकेटचं पतन. जावं लागेल माघारी. लालच केली निघून गेला बॅटर मंगेश. येस आमचे नितीन कदम सिंगम पाटणचे. वेलकम सिंगम दादा या आपलं देखील स्वागत आहे. फटका चांगला खेळला होता. सुदेशनं एक धाव कंप्लीट केली. त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेची गरज नव्हती. मॅच अभी तो स्टार्ट हुए भाई. गाडी आत्ताच चालू केली. डायरेक्ट 6वा घेर नाही पडणार ना.
एकमेकांकडे बघितलं आणि नवीन बॅटर आला सुधीर. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं तर अगदी डॉट जातोय. सुदेश हा चेंडू आपण पाहिलं थोडासा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. राजू सध्या आहे गोलंदाजी अप्रतिम त्याची हँडल आहे. चांगली गोलंदाजी या राजू दादाची सध्या तुम्ही पाहताय. हा देखील चेंडू आपण पाहिलं तर ओहो यावेळी देखील आपण पाहिलं तर राजूचा थोडासा पाय जरूर घसरला. मात्र हा चेंडू चांगला हँडल केला, चांगल्या पद्धतीने हाताळला. नाही लगेच बा अंपायरिंग आहे. अंपायर्सनं लगेच पुढे जाऊन विचारलं अरे ओके ब्रो. येस ही अंपायरिंग आहे. त्यांनी देखील क्रिकेट खेळले, त्यांनी देखील खेळ खेळला. खेळाडूला दुखापत झाली आहे का हे विचारण्याचं काम अंपायरने लगेच केलं. खेळाडू वृत्ती, प्रेम क्रिकेटवरचं. यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये बराच आहे. खेळाडू सनी वेगानं जातोय. तोपर्यंत चेंडू आपण पहिल्या जागेवरतीच पुन्हा दुसरी धाव घेतली. आता यावेळी मात्र कंप्लीट झाले. 2 धावा वेगानं कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. तीन धाव संख्या. 4 चेंडूच्या अखेरीस अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. यावेळी फटका चांगला खेळून काढलाय. जाग्यावरून खेळलाय, हवेमध्ये खेळाडू आहे चेंडू पर्यंत येतोय आणि पकडली अप्रतिम कॅच. आणि या टीमचा महत्वाचा बॅटर सुदेश सकपाळ बॅक टू द डकआउट. ही मोठी विकेट आहे. पहिली रनआउट मध्ये आली, दुसरी कॅच आउट मध्ये आली आणि 3 धावा 2 विकेट माघारी गेलेत. यानंतर मी विनंती करेल मराठवाडियन जिंती टीम तयार राहायचंय. विनिंग टीम मध्ये तुमची लगेच मॅच असेल आणि त्यानंतर पुढची टीम त्यानंतर कल्पतरू, चाळकेवाडी आणि सलतेवाडी आणि टेटमेवाडी प्लस मालदन. वा वॉट अ मॅच यार. म्हणजे टेटमेवाडी प्लस मालदन एका साईडला आहे, सँडी आणि सिंगम दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर आबा आणि हरीश सलते असे दोघे आहेत. मजा येईल या मॅचला. हरीशनं सांगितलं मगाशी मी ओपनिंग करणार आहे आज. तर मगाशीच सांगितलं की आज मी ओपनिंग करणार आहे, आज माझी बॅटिंग जरूर बघा. तो नाही तो होता तो गेला. कोण आहे? निलेश. निलेश आला. यॉर्कर चांगला चेंडू हाताला. चांगली गोलंदाजी. वॉट बॉलिंग यार, वॉट बॉलिंग, वॉट बॉलिंग राजू. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या ओव्हर मध्ये राजूनं 4 धावा खर्च केले, 2 विकेट घेतलेत. अप्रतिम टॅलेंट आहे राजू. काय गोलंदाजी राहिली आज सकाळच्या सत्रात. करायचं ना त्याचा छोटा पोरगा पण आलाय आणि सगळ्यांचं तोड गोड केले. म्हणजे कॅडबरी सगळ्यांना वाटले त्यांनी आणि अशी गोड गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. वा. पहिल्या षटकाच्या अखेरीस 4 धावा 2 विकेट देखील त्यांनी माघारी पाठवलेत. इथून पुढे थोडं अवघड होईल कारण की 12:38 हवेत सोपं करावे लागेल थोडंसं बॅटिंग करणाऱ्या टीमला. चला लगेच थोडासा गोलंदाज तयार करा. थोडासा स्पीडअप कंटिन्यू आपण चालू ठेवतोय. ही शेवटची रबर बॉल आणि आपण भेटणार कधी आहोत माहितीये? नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून आपण भेटणार आहोत. स्पर्धा नोव्हेंबर पासून ज्या चालू होणार आहेत डायरेक्ट मे मध्ये आपल्या संपणार आहेत. ज्या संपूर्ण सगळ्या बुकिंग झालेत म्हणजे सगळ्या डेट बुक आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ते मेच्या लास्टच्या आठवड्यापर्यंत 15 ऑगस्ट मध्ये 15 ऑगस्टला या सगळ्या डेट बुक झालेत आपल्या. लीडिंग एज फर्स्ट सेकंड थर्ड. ओहो ओहो हे भारी था. हे चांगलं होतं, हे खूप भारी होतं. आणि यावेळी पहा भाई थोडासा सारे गम सर्कस 1 2 3 4 पकडली कॅच. बॅटर गॉन. निलेश शांत होती मॅच, थोडी शांत होती. निहाल आल्या अखेरीस.
निखिलला मिस करत असतील आता निखिल जाधव ना. येस, निखिल जाधवला मिस करतात. निहाल आला. अशोकदादा सपकाळ साहेब यांचा बॅनर तुम्ही मागे पाहताय. निहाल रिसॉल्टच्या आणि त्यांच्या सोबत असलेले आमचे त्यांचे दोघे बंधू या तिघांच्या माध्यमातून निहाल रिसॉर्ट आणि तिघांच्या माध्यमातून सर्वात मोठी स्पर्धा तुम्ही पाहिली. आणि तो निहाल ज्याच्या नावानं रिसॉल्ट आहे तो निहाल सध्या तुम्ही पाहताय स्ट्राईकला. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने यावेळी देखील आपण पहिला चेंडू अगदी स्विंग करून निघून जातोय. सनीची गोलंदाजी आहे. सोनीचा बॉलिंग अटॅक आहे हा. रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने चेंडू थोडासा आदळलाय, थोडासा मी म्हणे आपट बार टाकण्याचा प्रयत्न, चांगला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. वॉट अ रिप्ले यार, वॉट अ रिप्ले यार. ओमसा एमटीसी कुणाल खूप छान यावेळी देखील फटका खेळून काढलाय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय. फेकी लागेल का नाही. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील होतोय प्रयत्न. 2 धावा अगदी आरामामध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीनं 6 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली गेली. 6 लॉस ऑफ द 3. थोडंसं अवघड होऊ शकतं कारण की 9 चेंडू अजूनही 36 हव्यात. 36. हो, सुरेख फटका, स्क्वेअर कट. खेळाडू आहे तिकडे पॉइंटला. चेंडू हवेमध्ये. वॉड स्ट्रोक यार, वॉड स्ट्रोक. अप्रतिम फटका खेळून काढलाय. थोडीशी शहानिशा केली जाते आणि चेंडू आपण पाहिला तर शहानिशा करून मात्र निर्णय देतील. येस, हा थोडासा अलीकडे बाउन्स पडलाय. अंपायरचं कौतुक आहे. कुठली घाई नाहीये डिसिजन देण्यासाठी. ते शहानिशा करतायत. तदनंतर निहालचा फटका रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्ही पाहताय. स्क्वेअर कट. अप्रतिम फटका. बाहेरचा होता चेंडू. स्क्वेअर कट उडवला कव्हरच्या डोक्यावरून. तदनंतर हा चेंडू आपण पाहिलं तर आधी टप्पा पडून निघून गेला. पण बाउन्स 4 धावेसाठी. जास्त बाहेर, जास्त बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धावा ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. आणि तब्बल आपण पाहिले तर 4 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. आपण पाहिले तर 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. धावसंख्या 11 या आकड्यावरती आहेत. 11 म्हणजे 8 चेंडू मध्ये 31 हव्यात अजूनही. 8-31 हे समीकरण सध्या मात्र दाखवलं जात आहे. फटका चांगला आहे. बॅकफुटला जातोय. पंच केलाय हवेमध्ये मिड विकेट रिजनला. 1 बाउन्स. सेकंड बाउन्सला चेंडू गॅदर केलाय आणि इथे देखील 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या थोडीशी पुढे जाईल. 36 या 13 या आकड्यावरती. अजूनही 29 धावा हव्यात 7 चेंडू मध्ये. 13 धावसंख्या. 30 स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. बॅटच्या रडामध्ये पुन्हा एकदा सर बॅटीने ड्राईव्ह केला. जिथे आपण पाहिलं तर अगदी लॉंग ऑफ रिझन मधून फेकी राजूची होती आणि तदनंतर आपण पाहिली तर अगदी 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं येणाऱ्या या 2 षटकामध्ये आपण पाहिले तर तब्बल 15 धावा स्कोर कार्ड मध्ये सजल्या गेल्यात. येणारे 6 चेंडू अजूनही 27 धावेची गरज आहे. सहा चेंडू 27. 6-27 हे टार्गेट आहे आता या मॅच मध्ये. अरविंद सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि लहू 27 धावा हव्यात. हॅट्रिक विकेट घेतले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. कॅप्टन 26 अतुल भालेकरने सांगितलंय. अरविंदनं जर विकेट घेतल्या हॅट्रिक 3 चेंडू 3 तर कदाचित यावेळी मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. येस, 2 धावा. हॅट्रिक विकेटसाठी अतुल भालेकर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 5 चेंडू 25 धावा अजूनही हव्यात विजयासाठी. 5-25 आलेल्या सर्व आमच्या कमेंट्स व्ह्यूअर्स आहेत त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर बॉस यांना देखील वाढदिवसाच्या बऱ्याचशा शुभेच्छा दिल्या जात आहेत. फटका यावेळी डिक्लेअर मध्ये जिथे आपण पाहिलं तर ट्रॅव्हल होतो एका धावेसाठी. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा पुढे जाते. 16 या आकड्यावरती. 16.
ओहो, यावेळी देखील आपण पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला. लेग अंपायर मेन अंपायर कडे तुम्ही पाहताय, ज्यांनी वन बाउन्स दंडित केल्या. गोलंदाजाला धावसंख्या सध्या आपण पाहिली तर थोडीशी पुढे जाते, अगदी 16 या आकड्यावरती. यावेळी देखील गती परिवर्तन, थोडासा चेंडू बॅक ऑफ दी हँड टाकला. अगदी एक धाव डिक्लेअर मध्ये जरूर जाते. चेंडू आपण पाहिलं तर ज्या गतीनं यायला हवा होता त्या गतीनं बॅटर साठी आला नाहीये. धावसंख्या 19 या आकड्यावरती धावसंख्या आहे. अगदी 19 धावसंख्या. 19 धावसंख्या आणि अगदी शेवटचे 2 चेंडू. चला टॉस साठी मराठवाडी टीम आणि जिंती संघ. कॅप्टन या बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहिलं तर सर्कलच्या थोडासा बाहेर येतोय, जिथे लॉंग ऑनचा खेळाडू पोहोचेल चेंडू पर्यंत. आणि शेवटचा एक चेंडू आता फक्त बाकी आहे. टॉस साठी दोन्ही कॅप्टन्सला कॉल देतोय. धोंडेवाडी टीम या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिले तर पकड ठेवते. कोंडगाव टीम आणि धोंडेवाडी टीम या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं विजेता राहिले आहे आणि विजयी संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. धोंडेवाडी टीम आणि कोंडगाव टीम शुभेच्छा. आणि आता मॅच होईल मराठवाडी विपक्ष जिंती. मराठवाडी प्लस जिंती विपक्ष धोंडेवाडी प्लस कोंडगाव अशी मॅच सध्या